त्यांच्या या सर्व ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या, त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे, हे मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि बच्चूभाऊ 4 दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत, गोरगरिबासाठी करत आहेत, शेतकऱ्यासाठी करत आहेत। त्यांची जर दखल या शासनाने घेतली नाही तर याच्याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि सरकारला खळबळून जागा उठवणार आहोत, एवढंच बोलतो। बच्चूभाऊ कडू यांचा जवळजवळ 15 ते 20 वर्षाचा विधानसभेचा अनुभव आहे। एक शेतकरी नेता, दिव्यांगांचा नेता म्हणून ते गोरगरिबासाठी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी त्यांची गोरगरिबाची सेवा केलेली आहे। आणि आज बच्चूभाऊ कडू मोजरी या ठिकाणी दिव्यांगाकरता शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाकरता मोजरी येथे बसलेले आहेत। आम्ही सर्व अचलपूर मतदारसंघातील शेतकरी जनता, दिव्यांग जनता आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहोत। कारण यावर्षी जे 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित केली होती। जाहीरनाम्यामध्ये त्यांचा हा कर्जमाफीचा विषय आहे, परंतु आज 1 वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा त्यांनी कर्जमाफी या विषयावर कोणताच निर्णय घेतला नाही। म्हणून आमचा नेता, शेतकऱ्यांचा नेता, दिव्यांगांचा नेता, गोरगरिबांचा नेता आज मोजरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र अशा भूमीमध्ये आज अन्नत्याग आंदोलन करत आहे। आज त्यांना 4 दिवस झाले, त्यांचं 2 किलो वजन कमी झालं, असा एक निस्वार्थी माणूस आज शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी झटत आहे। म्हणून आम्ही अचलपूर मतदारसंघातील सर्व जनता त्याच्या पाठीशी आहोत। या प्रकरणाची दखल शासनाने जर घेतली नाही तर आम्ही उद्या तीव्र आंदोलन करून अचलपूर नाक्यावरून रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आज आम्ही एसडीओला निवेदन सुद्धा दिलेलं आहे, आमच्या प्रकरणाची दखल घेण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन राहील। म्हणून मी आज अचलपूर तालुका खरेदी विक्री संघाचा माजी अध्यक्ष आणि प्रहारचा कार्यकर्ते त्या नात्याने मी माझं मनोगत व्यक्त करीत आहे। बच्चूभाऊ 4 दिवस झाले आंदोलनाला, उपोषणाला बसले आहे। बच्चूभाऊच्या पोटात अन्नाचा कणही नाही, तरी सरकार त्यांच्याकडे काही गांभीर्याने लक्ष देत नाही आहे। त्यामुळं आता जर सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे। आज आम्ही एसडीपीओ ऑफिसला आलो होतो, एसडीपीओला निवेदन दिलं, शांततेच्या पद्धतीने निवेदन दिलं। अन्यथा याच्या पुढे जर सरकारनं जर त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलनाचा इशारा देत आहे सरकारला। निर्लज्ज सरकार आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारने आधी सांगितलं होतं की बा शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। शिवेंद्रजींनी म्हटलं होतं 7/12 कोरा 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 करू, तरी सरकार त्याच्या इकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे। देवेंद्रजी विसरले आहे सरकारले, त्यामुळं आता आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे। 4 दिवस झाले बच्चूभाऊच्या पोटात एक कणही अन्नाचा नाही आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे हे देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हटलं होतं। 7/12 म्हणे कोरा कोरा कोरा, पण अधिकही सरकारनं त्याबद्दल कोणतीही निर्णय घेतला नाही। त्यासाठी बच्चूभाऊ गेल्या 4 दिवसापासून उपोषणासाठी बसलेला आहे गुरुकुंज मोजरी इथे। तर माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। मी तुळजापूर जहागीरला राहतो, मी प्रहारचा कार्यकर्ता आहे। 8 जून पासून बच्चूभाऊ कडू हे गुरुकुंज मोजरीमध्ये बसलेले आहे अन्नत्याग आंदोलनासाठी। आणि बच्चूभाऊंच्या ह्या 18 मागण्या घेऊन बच्चूभाऊ बसले आहे अन्नत्याग आंदोलनासाठी। या आधी रायगडावर बच्चूभाऊंनी आंदोलन केलेलं आहे, तर तिथं जे देवेंद्र फडणवीस सरकारचं शिष्टमंडळ आहे यांनी भाऊंना 17 मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांनी, या निर्लज्ज सरकारने भाऊंना मीटिंग सुद्धा लावली सह्याद्री बंगल्यावर, आणि मीटिंग लावल्यानंतर भाऊंना आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या येत्या 1 महिन्यामध्ये आम्ही कंप्लीट करतो, परंतु त्यांनी एकही मागणी भाऊची पूर्ण केलेली नाही। त्याचा पवित्रा उचलून बच्चूभाऊंनी गुरुकुंज मोजरी येथे 8 जून पासून अन्नत्याग बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि हे अन्नत्याग आंदोलन विधवा भगिनी, दिव्यांग बांधव आणि शेतकरी बांधव या संपूर्ण जे काही बेरोजगार लोक पण असतील, त्याच्यामध्ये घरकुलचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे घेऊन बच्चूभाऊ कडू आज तिथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आज बच्चूभाऊंचा अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी बच्चूभाऊ हे उपाशी तिथे बसलेले आहेत। आणि त्याच्यासोबतच आमचे प्रहारचे सर्व कार्यकर्ते हे सुद्धा आपापल्या परीनं प्रत्येक तालुक्यामध्ये आपापल्या परीनं आंदोलन करत आहेत।
तसंच चांदूर बाजार विसरोळी या धरणावर आमचे संतोषभाऊ किटुकले, मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये जलसमाधी आंदोलन चालू आहे आणि हे याच आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर आज उद्या येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. आज आम्ही सर्व प्रहार कार्यकर्ते अचलपूर तालुक्याच्या वतीने येथील तालुक्याचे एसडीओ साहेब बळवंतराव अरकराव यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या दृष्टीनं उद्याला 13 तारखेला आम्ही चांदूर बाजार नाका येथे चक्काजाम आंदोलन करणार आहोत. सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेचं एकमेव व्यासपीठ टीव्ही मराठी 24 न्यूज. राजकारण असो, समाजकारण असो किंवा शेतकऱ्यांच्या व्यथा, आम्ही मांडतो खरी आणि पारदर्शक बातमी. कोणत्याही दबावाशिवाय. तुम्हाला हवी आहे खरी बातमी? मग पाहत रहा टीव्ही मराठी 24 न्यूज. आता लगेच सबस्क्राईब करा आणि बना सच्च्या पत्रकारितेचा भाग. टीव्ही मराठी 24 न्यूज, जनतेचा आवाज, निष्पक्ष स्वर.